नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आहे हे दृश्य। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहू शकतात। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे व्यापारी शेतकरी ग्राहकांना मार्ग काढत काढत जे आहे त्या साईडला जावं लागतंय। मुसळधार पाऊस पडला की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी होताना दिसून येत आहे की त्यामुळे हे आपण पाहू शकतात। त्या बाजूला पाहू शकतात, कॅमेरामॅनला सांगतो की त्या बाजूच्या दृश्यामधून आपण पाहत आहे की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही बाजूला दोन्ही प्रवेशद्वार आहेत, त्या बाजूला पाणीच पाणी साचलेलं आहे आणि गुडघ्या इतकं पाणी जे साचलेलं आहे। नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका शहरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आपत्ती व्यवस्थापन काय करते, नाले सफाई झाली की नाही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या दृश्यांमधून दिसतंय। कारण वारंवार पाऊस पडला की या ठिकाणी पाणी साचतं आणि गुडघ्या इतकं पाणी साचतं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे याच मार्ग काढत काढत जे आहेत वाहन चालकांना, प्रवाशांना किंवा इथले शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मार्ग काढत हे दृश्य पाहू शकता। कशा प्रकारचा माल जो आहे तो पाण्यातून न्यावा लागतो, कारण अनेकदा जे आहेत व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त आहे। त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे दृश्य आपण पाहिलं तर पाणी गुडघ्या इतकं आहे आणि पूर्णपणे हे पाणी जे आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे पूर्णपणे जलमय झाल्याच्या या दृश्यांमधून आपल्याला दिसून येत आहे।